आवाज मानदेशाचा। भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या सातारा जिल्ह्यातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची घोषणा नुकतीच करण्यात आली असून मान तालुक्यातील वरकुटे मलवडी ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ तेजा किरण जाधव यांची सातारा जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे। ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा येथे त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली। सौ तेजा जाधव या वरकुटे मलवडी विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन किरण प्रकाश जाधव यांच्या पत्नी असून त्या सध्या वरकुटे मलवडी ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सदस्य म्हणून कार्यरत आहेत। सामाजिक कार्य, पक्षनिष्ठा आणि संघटन कौशल्याच्या बळावर त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने मान तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। नियुक्तीनंतर बोलताना सौ तेजा जाधव म्हणाल्या, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली आणि सौ सोनियाताई गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करणार आहे। सौ तेजा जाधव या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विश्वासू समर्थक म्हणून ओळखल्या जातात। वरकुटे मलवडी येथे भाजपची संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे। त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचे पती किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली वरकुटे मलवडी विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत भाजप समर्थक पॅनलने विजय मिळवला होता। त्यानंतर किरण जाधव यांची सोसायटीच्या चेअरमन पदी निवड झाली होती। त्याचबरोबर ग्रामपंचायत निवडणुकीत सौ तेजा जाधव स्वतः सदस्य म्हणून विजयी झाल्या। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही त्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रचार आणि पक्षवाढीसाठी सक्रिय योगदान दिले। सौ तेजा जाधव यांची निवड झाल्याबद्दल भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। मान चौफेर न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।